यहामोगी मातेच्या चरणी स्वच्छतेची सेवा, हजारो भाविकांनी दिला सामाजिक जाणीवेचा संदेश। श्रद्धा, परंपरा आणि स्वच्छतेचा संगम, देवमोगरात आदिवासी बांधवांचा प्रेरणादायी उपक्रम। मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प, आदिवासी रूढी परंपरा संस्थेचा भावनिक उपक्रम। देवमोगरा आदिवासी संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम सातबारा तालुक्यातील देवमोगरा येथील यहामोगी माताधाम येथे पाहायला मिळाला। आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था विसरवाडी यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे याही वर्षी यहामोगी माताजी मंदिर परिसरात भव्य साफसफाई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या पवित्र कार्यात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छता हीच खरी सेवा हा संदेश दिला। श्रद्धेने उथंबलेल्या मनाने भाविकांनी मंदिर परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाविकांना एक महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला की स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। स्वच्छतेमुळे अनेक आजार, समस्या दूर होतात। मंदिर परिसरासह प्रत्येक सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। हा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडणारा ठरला। या उपक्रमाचे आयोजन आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावित, उपाध्यक्ष श्री जीवन गावित, सचिव श्री बाबूराव वसावे, श्री किशोर वसावे, जय गावित, अनिल वडवी, देवजी सेठ, डाबरी, प्रताप वडवी, केलपाडा, जयवंत गावित यांनी केले। कार्यक्रमासाठी यहामोगी माताधाम देवमोगरा येथील ट्रस्टी श्री केसर सिंग, प्रताप सिंग वसावा, श्री जगदीशभाई देवमोगरा, राजू सर गवाडी, ॲडव्होकेट सत्यानंद गावित, संतोषभाई वडवी, श्री विनोदभाई वडवी यांच्यासह संस्थेचे अनेक सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमानंतर भाविकांसाठी सुंदर, चवदार व पौष्टिक जेवणाची व्यवस्था श्री जयराम गावित, श्री प्रताप गावित आणि त्यांच्या टीमने केली। तसेच उच्ची सेवडी, पिंपळा, वडसत्रा, महालकडू येथील ढोलवाद्यांच्या गजरात साफसफाई कार्यक्रम वाजत गाजत पार पडला। या सेवाभावी उपक्रमामुळे देवमोगरा परिसरात श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक जाणीवेचे वातावरण निर्माण झाले। शेवटी संस्थेच्या वतीने सर्व भाविक, सहकार्य करणारे कार्यकर्ते व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। आज दिनांक 18 जानेवारी 2024 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यहामोगी माताधाम सातबारा देवमोगरा या ठिकाणी दरवर्षी स्वच्छतेचे मोहीम राबवित असते आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती ही संस्था। त्यानिमित्ताने आज महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या तिन्ही राज्यातले भाविक भक्त आले आणि जवळपास 750च्या वरती भाविक भक्त आले, बंधू आणि भगिनींनी, आणि त्यांनी सगळ्यांनी हा माताजीचा परिसर हा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर केला। त्याच्या निमित्ताने या ठिकाणी सगळ्यांनी जेवणावळ दिली आणि आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती ही संस्था दरवर्षी हे कार्य करतच असते। परंतु त्या निमित्ताने स्वच्छतेचं महत्त्व काय आहे की आज भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कागदसुद्धा खिशात घेऊन डस्टबिनमध्ये टाकतात। ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला ती प्रेरणा देणारी गोष्ट आहे, विद्यार्थ्यांना म्हणा किंवा भारतीय नागरिकांना। तर आपण स्वतःहून आपल्या तीर्थक्षेत्राचा विकास करायचा असेल किंवा स्वच्छता राखायची असेल तर आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे। या हेतूने प्रेरित होऊन ही संस्था कार्य करत असते। याबरोबर इतर कार्यही करते, परंतु दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कार्य करत असते। आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाविक भक्त, मध्य प्रदेशमधील आणि गुजरातमधील जे भाविक भक्त आले आणि सगळ्यांनी मिळून वाजत गाजत नाचत आणि कार्यक्रम आनंदाने करत ही स्वच्छता मोहीम राबवली। त्याबद्दल मी संस्थेचा सचिव, अध्यक्ष आणि सर्व सदस्यगण यांच्या वतीने मी सर्व भाविक भक्तांचे, तिन्ही राज्याच्या भाविक भक्तांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय यहामोगी। संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज।